मोर्चे हनुमान नगर के सेठ जी की हनुमान नगर के सेठ जी की हर हर महादेव हर हर महादेव जय श्री राम जय श्री राम जय श्री राम। आने वाला है एक विराट उत्सव। उत्सव शिव छत्रपति की धरा पर उस आराध्य का जिसकी पूजा के संकल्प से शुरू होता है हर शुभ अनुष्ठान। वक्रतुंड महाकाय के सूर्यकोटि यश का उत्सव। महादेव के अंश से सृजित हुए उस आराध्य का जिसकी पूजा स्वयं महादेव से भी पहले की जाती है। महाराष्ट्र की महाआस्था का उत्सव है इस बार। उत्सव महादेव के यशपुत्र महागणपति के आगमन का। गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि। त्या एरियामध्ये हनुमानजीचं मंदिर आहे, त्यामुळे आपण मग जय बजरंग हे नाव सुचवलं आहे आणि हे मंडळ उभा करण्यात सर्व युवा लोकांचा हात होता, त्यामुळे जय बजरंग युवा गणेशोत्सव मंडळ या पद्धतीचं नाव सर्व सहमतीने ठरवण्यात आलं। सुरुवात 2011 मध्ये सुरू झाली। खूप लहान आम्ही साजरा केला होता पहिला वर्ष। त्या पहिल्या वर्षामध्ये आम्हाला भरपूर सहयोग भेटला। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणपती बाप्पा मंगल मूर्ती बाप्पाची एंट्री आपल्या दरबारामध्ये किंवा आपल्या मंडळामध्ये जेव्हा होत असते, बाप्पाला सुखरूप आपल्या जागेवर ठेवायचं, तेव्हा मी तुमची तळमळ बघितली। एक हलकीशी मूर्ती थोडी खाली आली आणि हलकीशी मागे गेली आणि तळमळ बघितली, पटकन लोक धावत गेले, पटकन पकडली। ती जी एकदम बाप्पाच्या विषयी आपली भावना ती मी तुमच्यामध्ये बघितली। तेव्हा ते झाल्यानंतर इथून थोडं इथपर्यंत आलं, जेव्हा हा मुवमेंट इथं जेव्हा होता तेव्हा मी बघितली की आपल्या अंगात जितकी पण ताकद आहे पूर्ण लावून टाका। हरीश भाऊला मी बघितलं, हरीश भाऊ पूर्ण आपली जितकी पण ताकद होती, राईट, तिथे सर्वच लोक होते, पण आपल्या हिशोबाने ज्यांच्याकडे जेवढी ताकद होती पूर्ण प्रेशर देऊन त्या मूर्तीला उचलून विराजमान झाले। पण जेव्हा आपल्या बाप्पाविषयी जेव्हा आपली भावना येते तेव्हा ते दाखवायची गरज नाही पडत, ते ऑटोमॅटिक आपल्या मनातून आपल्या अंगातून निघून जाते। हे अनुभवाला मिळलं मला। इथे असे लोक मिळाले ज्यांच्याशी माझा परिचय नव्हता, पण ह्या 8 ते 9 दिवसामध्ये असं वाटलं की यार यांना तुम्ही खूप वर्षापासून असतो, ते तर माझ्या खूप फॅमिलियर आहे की अशी प्रगती होत राहावी आणि होणार, याच्यापेक्षा भव्य मंडळ मोठं होणार आणि सोबतच अशी शूट मला करायला मिळणार ना। गणपती बाप्पा मूर्ती नगरीचा तू महाद्वारया नगरीचा तू दैवत अमुचा विनायका तू दैवत अमुचा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू आधीश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर हे
गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन विनायक हे गजानन विनायक हे गजानन विनायक हे गजानन शेवटची जी आरती असते ही सगळ्यांना भावुक करणारी असते. 10 दिवस आम्ही एकदम एनर्जी घेऊन या उत्साहात राहतो, पण शेवटची आरती ही सगळ्यांना भावुक करणारी असते. आशिष भावाने सांगितलं की नवसाला पावणारा गणपती म्हणून हा आहे. याचा अनुभव असे भरपूरसे मंडळातले आहे की त्यांनी स्वतः घेतलेला आहे. जर आणखी कोणाला जसं वाटत असेल की खरंच एखाद्या वेळेस एखादा नवस कबूलून पहा, एका वर्षानंतर त्याच्यावर हे पहा, तुम्हाला आम्ही भेटून देऊ. बाप्पाला आपलं मागणं त्यांना सांगा, तुम्हाला त्याची प्रचिती वर्षभरात झाल्याशिवाय राहणार नाही. आदमी यहाँ पे 10 दिन होता है, तो आदमी जब उठता है देखता है तो पर्दा लगा है, तो ऐसे लगता है कि सिद्धि अंदर है, आराम कर रहे हैं. जब सुबह पर्दा जब खुलता है ना, उनकी आँख में आँख जब मिलती है तो आँख से पानी निकलता है. ये शिव जी की एक महिमा है कि आदमी व्यक्त नहीं कर सकता. जी सेठ जी है तो अपन यानी ऐसा लगता है कि अपन बहुत टेंशन फ्री है. बहुत से परेशानी है, सबकी परेशानी है, लोगों की परेशानी है, किसी का फाइनेंशियल सब है, पर वो बैठे है ना तो ऐसा लगता है कि कुछ है यार, आए अपने सेठ आए ना, सब है संभाल लेंगे, वही लेके हम साल भर चलते हैं. अपन सेठ जी की भावनाएं को एक्सप्रेशन अपन नहीं कर सकते. किसकी भावनाएं कैसा है, कोई अपना इमोशनल में एक्सप्रेशन करता है, कोई अपना नाराजगी में करता है. हर भावना सबके अलग अलग रहते हैं. कि बच्चों का जो रहता है सबसे ज्यादा बच्चों को भावनाएं ये रहता है कि उनको जो 10 दिन गए वो वापस 1 साल वेट करना पड़ेगा उसके लिए. गणपती बाप्पा सचिव 10 दिवसामध्ये जे आम्ही सकाळ संध्याकाळ आरती आणि प्रसाद आणि लोकांसोबत आम्ही भेटतो, ते लोक जेव्हा 10व्या दिवशी समोर येतात, 11व्या दिवशी, तर आम्हाला असं वाटतं की बाप्पा आमच्या सोबत आहे. म्हणजे जेव्हा आम्ही त्यांना बघतो तर आमच्या डोळ्यातून अश्रू निघतात, कारण की ते लोक 10 दिवस आरतीमध्ये आमच्यासोबत उभे असतात. तो क्षण वेगळा असतो आणि तो म्हणजे 10 दिवस जे बाप्पांचे आहेत ते आम्ही कधी विसरू शकत नाही. मंडळ म्हटलं म्हणजे त्याचं फक्त गणपतीची सेवा एवढीच नाही आहे, सामाजिक एकोपा, सामाजिक भान राखणारं मंडळ म्हणजे हे मंडळ दिवसेंदिवस लोकांसमोर येत चाललेलं. आपल्या मंडळात आरोग्य शिबिर झालं, डोळे तपासणी, त्या मंडळात मी येऊन बसलो होतो थोड्या वेळासाठी. त्या शिबिरादरम्यान 51 लोकांची तपासणी झाली, त्याच्यानंतर ते सुरूच होतं. आणि त्यात काही माझ्या असं लक्षात आलं काही मुस्लिम लोकही स्वेच्छेने येऊन त्यांनी आपले डोळे चेकअप करून घेतले. हे याची एक विशेषता आहे. या उद्देशांनी गणपतीचा साजरा करायचं हे सुरुवात झाली होती की सामाजिक भान राहिलं पाहिजे, सगळे लोक एकत्र आले पाहिजे, सगळ्या समाजाचे लोक एकत्र आले पाहिजे. हे भान ठेवून हे सगळं मंडळ पुढे चाललेलं आहे. हे याचं फार मोठं महत्व आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती सुकर्ता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर विशेषुराची कंठी झळके मार मुक्ता फळाची जय देव गंध खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जळक मुकुट शोभतो भरा ऋणजुळती नुपुरे चरणी घागरिया जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना श्यामाच्या वनपाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव थांबा हे पाहिल्याशिवाय जाऊ नका. या